मला बहुजन विकास आघाडीकडून तिकीट मिळालेले आहे लोकसभेसाठी यवतमाळ वाशिममधून. आणि मी एक सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच करणार आहे. सर्व शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. पण मागील आपण पाहतो ना 10-15 वर्षात काही अशी डेव्हलपमेंट आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेली नाही. कुठे इरिगेशन वाढलेलं नाही आणि काहीच असं शेतकऱ्यांना काही फायदा होईल असं काही झालेलं नाही प्रकार. इथे सर्व निष्क्रिय कार्यक्रम आहे. जर मी निवडून आलो बहुजन वंचित आघाडीकडून असं खासदारकी मिळाली मला, तर मी शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह करेल. इथले सूचित बेरोजगारांचे प्रश्न सॉल्व्ह करेल सर्व. आज जे तरुण पिढींना त्रास होतो आहे, नोकऱ्या नाही आहे त्यांना, त्यांची फसवणूक होते आहे, त्यांच्याकडून हजार रुपये फी वसूल केल्या जात आहे, हे सर्व चुकीचंच काम चाललेलं आहे आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा. ह्या सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम मी करेन. बलाढ्य असतील तेव्हा मला असं काही वाटत नाही बलाढ्य आहे वगैरे. आता कसं हे तर आता उमेदवारी आहे, इलेक्शन आहे, लोकशाही आहे, हे सर्व चालणारच आहे. जनता विचार करेल. मी एक शेतकरी कुटुंबातून आहे, छोट्या कुटुंबातून आहे, गरीब परिस्थितीवर आलेला माणूस आहे. मला नक्कीच न्याय मिळेल असं वाटते मला जनतेकडून.